नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण छोट्या बटाट्यांची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी हे छोटे बटाटे घेतलेले आहेत। अगदी छोट्या साईजचे बटाटे घ्यायचे आहेत। ह्यापेक्षा छोटी साईज मिळाली तरी तुम्ही घेऊ शकता। तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर गॅसवर फक्त 5 मिनिटं मी हे उकळवणार आहे। त्यामुळे थोडंसं मीठ घालून उकळवायचे आहे, चेक करायचे आणि 5 मिनिटांनंतर लगेच काढायचे आहेत। मी हे 2 छोटे कांदे, 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत। याची मी आता पेस्ट बनवणार आहे मिक्सरमध्ये। आपले बटाटे देखील उकडून झालेले आहेत। आता आपण त्याच्या साली काढून घेऊया। आता पुन्हा गॅस ऑन करून आपण आता कृतीला सुरुवात करूया। थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये हे मी लाल तिखट घातलं आहे 1 चमचा। चिमूट मी हळद घातलेली आहे। त्यामध्ये हे बटाटे जे उकडून घेतले आहे साली काढून ते 5 मिनिटं फुल गॅसवर ते असे परतवायचे आहेत। अगदी खमंग परतवून घ्यायचे आहेत आणि छान असे परतून घेतले की पुन्हा त्याच कढई धुवायची नाही। तो मसाला सगळा चिकटलेला आहे, तो तसाच राहू द्यायचा। आता 1 चमचा तेल घातलेलं आहे, त्यामध्ये दालचिनी घातली आहे, मोहरी 1 चमचा घातली आहे, जिरं घातलं 1 चमचा, कढीपत्ता घातला आहे, तमालपत्र घातलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातली आहे आणि छान मी आता परतून घेते आहे। आणि ही टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जी होती ती आता घातलेली आहे आणि असं छान परतायचं आहे। हे आता सुके मसाले घालूया। तर हे लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा, पुन्हा मी पावभाजी मसाला 1 चमचा घातलेला आहे, गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि आता हे सगळे मसाले घातल्यानंतर आता दही घालायचं आहे। साधारण अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हा मसाला अगदी छान असा तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे। त्याचा कच्चापणा सगळा जायला हवा कांद्याचा आणि टोमॅटोचा, म्हणून ते छान 5 मिनिटं मस्त परतायचं आहे। आता त्यानंतर हे सर्व बटाटे आपण आतमध्ये घालून कढईमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि असा मसाला त्याला कोट व्हायला पाहिजे। ह्या स्टेजला देखील तुम्ही हे भाजी ही अशीच खाऊ शकता, खूप सुंदर लागते। वरून थोडं 1 चमचा लोणी सोडायचं आणि भाजी खायची। पण परंतु आम्हाला थोडी ग्रेव्ही हवी आज, म्हणून मी हे गरम पाणी उकळवलेलं आतमध्ये घालते आहे। पण तुम्ही ही सुकी भाजी जी आधी मी दाखवली तशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता। पण ग्रेव्ही हवी असेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने थोडं पाणी उकळून घालायचं आहे। आता मीठ देखील मी थोडंसं घातलेलं आहे आणि हा एक बटाटा मी मॅश करून घेतला आणि घट्टपणा ग्रेव्हीला येण्यासाठी तोही घातलेला आहे, कारण आपण वाटण कोणतंच घातलं नाही ना, त्यामुळे बटाटा घातला आहे मॅश करून। आणि पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला। आणि सगळ्यात शेवटी आता ही कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून ती घालायची आहे, कारण ह्याचा एक सुगंध ह्या भाजीला खूप छान येतो। पंजाबी भाषेमध्ये याला दम आलूसुद्धा म्हणतात। वरून एखादा चमचा तुम्ही लोणी घातलं तर अजूनही चव याची छान लागते। 1 चमचा लोणी घाला आणि हे कोथिंबीर घातलेली आहे। माझ्याकडे आता लोणी नव्हतं त्यामुळे मी घातलं नाही आहे, पण 1 चमचा लोणी घातला तर चव अजून वाढेल। आणि अशा प्रकारे मी ही ग्रेव्ही अशी ठेवलेली आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशी मध्यम ठेवलेली आहे। चपातीसोबत खूप छान लागते अशी। अशा क्वांटिटीमध्ये ही ठेवायची आहे। पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे। भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर आपण आता सर्विंग बोलमध्ये ही काढून घ्यायची आहे। वा वा वा, मस्त सुगंध सुटलेला आहे। हां, आणि बटाटे मी तुम्हाला सांगायचं इथे दाखवायचं राहून गेले। बटाटे उकळल्यानंतर त्याला काट्याने थोड्या टोची मारायच्या आहेत, म्हणजे मसाला आतमध्येपर्यंत जातो बटाट्यांच्या। हे पहा, असं वाटतंय की बॉईल अंड्यांची भाजी आहे। वा वा, अप्रतिम, अतिशय सुंदर अशी भाजी, सुगंध सुटलेला आहे आणि चवही खूप छान लागते। आपणही एकदा अशी करून बघा या पद्धतीने।